आपला आहे चॅप्टर नंबर 22 सायंटिफिक एक्सप्लेनेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉजिक साठी आपल्याला 22 चॅप्टर नाही आहेत. लॉजिक 1 साठी फक्त 12 चॅप्टर आहेत. फक्त लक्षात ठेवायचं, लॉजिकच्या पुस्तकातला जो काही पार्ट 1 आहे त्यातील सलग 8 चॅप्टर तुम्हाला आहेत आणि पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 16, 17, 18 आणि 22 हे तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. सलग 22 चॅप्टर येणार नाही आहेत, फक्त 12 आहेत. त्यातील आज शेवटचं चॅप्टर आपण बघणार आहोत, त्याचं नाव आहे सायंटिफिक एक्सप्लेनेशन. आता इकडे काय काय बघायचं ते बघा. कंटेंट मध्ये असेल बेसिकली एक्सप्लेनेशन म्हणजे काय, मग सायंटिफिक एक्सप्लेनेशनची आपण माहिती घ्यायची आहे. मग एखादा फॅक्ट असेल किंवा लॉ असेल यांचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन कशा प्रकारे देण्यात येतं ते आपण बघायचंय. पुन्हा एकदा सांगतो, एक्झाम साठी आपल्याला टोटल 12 चॅप्टर आहेत. लॉजिकच्या पुस्तकात जो पार्ट 1 असेल त्या पार्ट 1 मधील 8 चॅप्टर असतील आणि जो काय आपला पार्ट 2 आहे पुस्तकामधील त्याच्यातले चॅप्टर नंबर 16, 17, 18 आणि 22 असतील. हो तर एक काम करतो, आज ग्रुपवर जेव्हा मी पीडीएफ शेअर करेन त्याच्यानंतर आपला जो काही सिलेबस आहे तो मी पुन्हा एकदा आपल्या ग्रुपवर शेअर करतो, म्हणजे जर काही कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर करता येईल. तर पुन्हा एकदा लेक्चरकडे येतो आता. तर कंटेंट मध्ये बघा, आपण पॉईंट नंबर 3 पर्यंत पोहोचलो की सायंटिफिक एक्सप्लेनेशन, एखादा फॅक्ट असेल की एखादा लॉ असेल तो सायंटिफिकली कसा एक्सप्लेन केला जातो ते आपण बघणार आहोत. त्यानंतर असेल आपला कॉमन सेन्स आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन, याच्यात नक्की फरक काय आहे. 5वा पॉईंट असेल सायंटिफिक एक्सप्लेनेशनचे प्रकार आणि 6वे असल्याचे लिमिटेशन. आता आपण काय करायचंय, या लेक्चरला आपण इन डिटेल पहिले 3 पॉईंट बघायचे आहेत आणि आपण नेक्स्ट लेक्चरला उरलेले 3 पॉईंट बघायचे आहेत. तर आता फर्स्ट स्लाइडला सुरुवात करूया. एक्सप्लेनेशन. तर ते एक्सप्लेनेशन म्हणजे बेसिकली लक्षात घ्या, ज्यावेळी आपण म्हणतो की आपण एखाद्या गोष्टीचं नॉलेज घेतो, म्हणजे आपण काय करतो, ती गोष्ट कशी घडली, का घडली, कोणी केली हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे जे काय आपण जो काही प्रश्न विचारतो, का घडली असेल, कशी घडली असेल, कोणी केली असेल, जे काही प्रश्नांची जी काही उत्तर आहेत त्यालाच म्हणायचं एक्सप्लेनेशन. म्हणजेच काय, एखाद्या घटनेचं स्वरूप समजून घेणे म्हणजे एक्सप्लेनेशन. फॉर एक्झाम्पल विचार करा, आता एक्सप्लेनेशन आपल्याला कधी लागेल, तर लक्षात ठेवायचं, ज्या गोष्टी संदर्भात तुम्हाला सहज कारण समजतंय त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही. जर एखादी गोष्ट का घडली हे जर तुम्हाला माहित नसेल किंवा एखाद्या वेळी जर तुम्हाला जर गुंतागुंतीची वाटली असेल किंवा कन्फ्युजिंग वाटली असेल, त्याच वेळी आपण त्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन मागतो. एक्झाम्पल बघा, तुम्ही तुमच्या वर्गात आहात, एक मुलगा लायब्ररीमधून 2 पुस्तकं घेऊन येतोय. तो चालत असताना वाटेत एखाद्या बेंचला किंवा एखाद्या माणसाला आपटला आणि हातातील पुस्तकं पडली. आज तुम्हाला माहिती आहे की तो अडखळलाय म्हणून पुस्तकं पडली, मग तुम्ही परत त्याला विचाराल का कसा पडलास म्हणून? नाही विचारणार. कारण काय, तुम्हाला माहित आहे त्या व्यक्तीच्या पडण्याचं कारण, बरोबर आहे. पण विचार करा, तुम्ही त्या मुलाला पडताना बघितलंय आणि त्यानंतर तुमचा एक मित्र लेट आला, त्याला समजलं एबीसी नावाचा व्यक्ती पुस्तक आणताना पडलेला आहे, पण त्याला कारणच माहित नाही. मग तो काय करणार आहे, तुम्हाला विचारेल, अरे हा कसा पडलाय, का पडलाय. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट का घडली, कशी घडली ऑलरेडी माहित असेल, आपण त्याचं एक्सप्लेनेशन शोधायचा प्रयत्न करत नाही. ज्यावेळी कन्फ्युजन असेल किंवा ज्यावेळी आपल्याला ती गोष्ट का घडते हे जर समजत नसेल, त्यावेळी आपण काय करतोय, एक्सप्लेनेशन मागतोय. आणि याचद्वारे आपल्याला त्या गोष्टी संदर्भात, त्या घटनेसंदर्भात नॉलेज मिळतंय, त्या घटनेचं नक्की नेचर काय समजतंय. एक्झाम्पल बघा आता, व्हाय डू यू परस्पायर, म्हणजे आपल्याला घाम काय येतो, तर याचं एक्सप्लेनेशन काय, द प्रोसेस ऑफ परस्पायरेशन वर्क्स लाईक एअर कंडिशनिंग ऑफ अ बॉडी. आता अजून तुला याचं एक बेटर एक्झाम्पल तुम्हाला देतोय. आपला पीसी असेल, लॅपटॉप असेल, यांच्यामध्ये एक फॅन असतो. हा काय काम करतोय, टेम्परेचर वाढलं की हा फॅन चालू होतो. किंवा जर 4 व्हीलर असेल त्याच्यामध्ये सुद्धा बघा रेडिएटर आणि असतो. याचं कारण काय, टेम्परेचर वाढलं की ते टेम्परेचर कमी करण्यासाठी फॅन सुरू होतो. आपल्या बॉडीच्या संदर्भात किंवा घाम येणे किंवा सिंगल प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो, विचार करा, तर टेम्परेचर मायनसला गेलं असेल, -2 असेल, -5 असेल, तर आपल्याला घाम येईल का, येणार नाही. याचं कारण काय, आपल्या बॉडीला त्यावेळी हीटची गरज असते. सेम थिंग असेल उन्हाळ्यामध्ये, जर उन्हाळा असेल आणि ऊन वाढलं असेल तर अशा वेळी आपल्याला घाम येतो. याचं कारण काय, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतंय आणि हे जे काही वाढलेलं टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला घाम येतो. म्हणजेच काय, जसं आपल्याला खूप उकडायला लागलं की आपण पंखा लावतो, एसी लावतो, त्याचप्रमाणे आपल्याला घाम येतो, जेणेकरून आपलं टेम्परेचर जे काय आहे, जे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन होणं गरजेचं आहे ते मेंटेन करता येईल. मग हे झालं एक्सप्लेनेशन, व्हाय डू यू परस्पायर. अशाच प्रकारे बऱ्याच गोष्टी असतात ज्याचं आपण एक्सप्लेनेशन घ्यायचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवायचंय, कॉमन मॅन साठी एक्सपेक्टेड असणारं एक्सप्लेनेशन आणि आपल्यासाठी एक्सपेक्टेड असणारं एक्सप्लेनेशन हे वेगळं असू शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा दूधवाला रोज सकाळी 7 वाजता येतोय, दूध देऊन जातोय. पण एके दिवशी जर तुमच्याकडे दूध घेऊन येणारा 10 वाजता आला, तुम्ही त्याला विचाराल, अरे लेट का झालाय, कारण काय, तुम्हाला माहित नाही. तो सांगेल माझी ट्रेन लेट झाली, हे झालं ते झालं, तुम्ही मान्य कराल, निघून जाल. पण सायंटिस्ट अशा प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करेल का, पेपर लेट का झाला, दूध लेट का झाला, भाज्या का महागल्या, नाही. त्यांचा एरिया वेगळा असेल, तुमचा एरिया वेगळा असेल, त्यांचं एक्सप्लेनेशन वेगळं असेल, तुमचं एक्सप्लेनेशन वेगळं असेल. कारण काय, दोघांचेही एरिया ऑफ एक्सपर्टीज वेगळे आहेत. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा,
एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन कधी योग्य मानलं जाईल, तर त्याच वेळी योग्य मानलं जाईल ज्यावेळी जो माणूस माहिती मागतोय त्याला ते सॅटिस्फाय करेल. म्हणजे काय, मला एखादी जर शंका आली असेल, मी जर तुम्हाला विचारतोय, असं तुमचं जे काही उत्तर आहे ते जर माझी शंकेचे निरसन करू शकलं, मला सॅटिस्फाय करू शकलं, त्याच वेळी ते एक्सप्लेनेशन बरोबर आहे असं मानलं जाईल. आता लक्षात घ्या, सॅटिस्फाय कधी होणार नाही, ज्यावेळी ते एक्सप्लेनेशन मला पटणार नाही. आता विचार करा, आपण सिंधुदुर्गात राहतोय मेजॉरिटी आपल्यापैकी जण, मग आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी बाईक असेल, बस असेल, फोर व्हीलर असेल किंवा अजून एखाद्या गोष्टीचा वापर करण्यात येतो, पण आपल्याकडे लोकल ट्रेन्स नाहीत, बरोबर आहे, ते मुंबईत आहेत. मग समजा तुमचा पेपर टाकणारा किंवा दूधवाला आला आणि म्हणाला माझी सकाळची ट्रेन मिस झाली म्हणून मी तुमच्या घरी उशिरा पोहोचतो, तुम्ही मान्य कराल का? नाही. कारण काय, आपल्याकडे रेग्युलर ट्रान्सपोर्टेशनसाठी सायकल असेल, बाईक असेल, बसचा वापर करण्यात येतो. किंवा त्याने सांगितलंय मला दूध आणायला का लेट झालाय, तर डोनाल्ड ट्रम्पची इम्पिचमेंट झाली आहे. आता त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, किंवा अमेरिकेत काही झालंय म्हणून गाय दूध लेट देणार आहे का? नाही. याचा अर्थ काय, आपल्या मनाला ज्याला आपण एक्सप्लेनेशन देतोय त्याला जोपर्यंत ती गोष्ट पटत नाही तोपर्यंत एक्सप्लेनेशनला आपण सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन म्हणत नाही. म्हणूनच काय म्हटलंय बघा थिअरीमध्ये, एक्सप्लेनेशन इज द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग नेचर ऑफ इव्हेंट. एखादी गोष्ट का घडली, कशी घडली, कोणी केली, किंवा त्या गोष्टी मागचं कारण, त्या इव्हेंट मागचं कारण शोधण्याचा जो काही प्रयत्न करतो आणि जी काय माहिती घेतो त्या प्रोसेसला आपण म्हणायचं एक्सप्लेनेशन. लक्षात घ्या, एखादी गोष्ट एक्सप्लेन करताना त्याचे दोन भाग असतील. पहिला असेल एक्सप्लिकेंडम, दुसरा असेल एक्सप्लिकन. आता एक्सप्लिकेंडम म्हणजे काय, इट मीन्स फॅक्ट ऑर लॉ विच इज टू बी एक्सप्लेन. जी गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला जातो, मग तो एखादा सायन्सचा नियम असेल किंवा एखादी घटना असेल, त्याला म्हणायचं एक्सप्लिकेंडम. व्हाय डू यू परस्पायर मध्ये प्रोसेस ऑफ परस्पायरेशन जी काय आहे, घाम येण्याची जी काय प्रक्रिया आहे, त्याला म्हणायचं एक्सप्लिकेंडम. किंवा जर तुमचा दूधवाला लेट आला असेल, पेपरवाला लेट आला असेल, तर त्याची जी काही लेट येण्याची प्रोसेस आहे त्याला म्हणायचं एक्सप्लिकेंडम. एक्सप्लिकन म्हणजे काय, त्या गोष्टी मागचं कारण, त्या गोष्टीचं स्पष्टीकरण. म्हणजे काय, the reasons offered as an explanation of fact or law are known as explicans. जी गोष्ट, जी माहिती तुम्ही ती घटना एक्सप्लेन करण्यासाठी देणार आहात त्याला म्हणायचं एक्सप्लिकन. म्हणजे काय, घाम यायचं जर कारण असेल, एक्सप्लिकेंडर जर असेल परस्पायरेशन, तर एक्सप्लिकन काय असेल, घाम काय येतोय तर बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. येते लक्षात? किंवा मी म्हटलं पेपरवाला लेट आला असेल, तर लेट येणं हा त्याला एक्सप्लिकेंडम. तर एक्सप्लिकन काय असेल, तो सांगेल आज पेपरची जी काही गाडी, जी काही रोज पेपर टाकते ती लेट आली, त्याच्यामुळे मला लेट यावं लागलं, त्याला म्हणायचं एक्सप्लिकन. जे पुन्हा एकदा सांगतोय, ज्यावेळी एखादी घटना का घडली, कशी घडली शोधण्याचा प्रयत्न होतो, त्या प्रोसेसला म्हणायचं एक्सप्लेनेशन, ज्या ठिकाणी आपण त्या घटनेचा स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता एखाद्या घटनेचं स्वरूप समजून घेताना दोन घटक असतील. जी घटना आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय किंवा जे नियम आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय त्याला म्हणतो आपण एक्सप्लिकेंडम, आणि जे काही एक्सप्लेनेशन मिळतंय त्याला म्हणायचं एक्सप्लिकन. ही स्लाइड क्लिअर झाली असेल तर सांगा, मग आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ शकू. साधारण एक 10 सेकंद थांबतो. ओके, पुढच्या स्लाइडकडे जातोय मी. सायंटिफिक एक्सप्लेनेशन. आता याचा अर्थ लक्षात घ्या, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की कॉमन मॅन असेल, आपण असू, आपल्यासाठी एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन आणि सायंटिस्ट साठी त्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन हे वेगळं असणार आहे. तर आपण जनरली काय करतो, एखादी घटना घडली की त्या घटनेपुरतं जे काही एक्सप्लेनेशन असेल, एखादा माणूस चालतोय आणि तो त्या जागी एखाद्या पर्टिक्युलर जागी पडला, तर तो का पडलाय शोधायचंय आणि आपलं परत रेग्युलर काम सुरू करायचंय. पण सायन्स असं करत नाही. सायंटिफिक एक्सप्लेनेशन काय करतंय बघा, सायंटिफिक एक्सप्लेनेशन गिव्स इन्साइट इनटू द नेचर ऑफ फिनॉमिना. इट डज दिस बाय मीन्स ऑफ लॉज अँड थिअरीज. याचा अर्थ काय, सायन्सचा अटेम्प्ट काय असतो, प्रत्येक गोष्ट ही आपल्या साच्यामध्ये आपले जे काय अरेंज केलेले रूल आहेत त्या रूल मध्ये बसवणे आणि त्या रूलद्वारे ती गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणे. तुमच्या हातात फोन आहे, हातातून फोन निसटला, खाली पडला, तर आपण काय म्हणू, त्याला फोन वापरता येत नाही. पण सायंटिस्ट काय म्हणेल, ग्रॅव्हिटी आहे त्यामुळे ती गोष्ट खालीच पडली. मग अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन एखाद्या नियमाद्वारे, थिअरीद्वारे करण्याचं काम सायन्स करतं. याचं अजून एक एक्झाम्पल बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता झालंय काय, सफरचंद पडलं न्यूटनच्या डोक्यावर, डोक्यावर सफरचंद पडल्यानंतर त्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला की सफरचंद खालीच का पडतोय, आणि शोध लागला ग्रॅव्हिटीचा. पण आज जो काही ग्रॅव्हिटीचा रूल त्याने तयार केलाय तो प्रत्येक गोष्टीला ऍप्लिकेबल होतोय. म्हणजे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरणं असेल, भरती असेल, ओहोटी असेल, किंवा उपग्रह किंवा एका ग्रहाभोवती फिरतायत, या प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन असेल, किंवा एखादी हातातील वस्तू खाली पडणं असेल, की जे काही डे टू डे लाईफ मध्ये होते किंवा जे काही सायंटिस्टना प्रश्न भेडसावत आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग सायन्स अशाच प्रकारे कोणतीही गोष्ट असू दे, ज्या वेळी सायंटिफिकली एक्सप्लेन करायची असेल, ते एखादा सायन्सचा इस्टॅब्लिश रूल फिगर आउट करायचा प्रयत्न करतात, किंवा एखादा रूल फाइंड आउट करतात आणि सांगतात या
रूल प्रमाणे जे काय सांगितलंय तेच इकडे घडलंय आणि म्हणून ही घटना घडलेली आहे. फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू पडली असेल तसं ते सांगतील की न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनने जे काय सांगितलंय ते इकडे घडलंय आणि म्हणून ही वस्तू पडलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉमन मॅन आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन मध्ये एक बेसिक फरक आहे. कॉमन मॅन फक्त त्या पर्टिक्युलर गोष्टीचा घटनेचा विचार करतो, तो पुढचा विचार करत नाही. म्हणजे हातातून मोबाईल पडला, मग हात नीट त्याला मोबाईल वापरता येत नाही, काहीतरी त्याला ओरडायचं, मोबाईल उचल जा, काम झालं. आपण काय करतोय, त्या घटनेपुरता विचार करतोय. किंवा पर्टिक्युलर जागी एखादा माणूस घसरून पडला असेल, एकाने सांगितलं इकडे पाणी पडलंय, आपण हो म्हणू, पाणी पडलंय म्हणून आपल्या कामाला सुरुवात करू. पण पुढे एखादा माणूस त्या जागी येणार पडणार आहे का, यापूर्वी कोण पडलाय का, याचा आपण विचार करणार नाही. पण सायन्स असं करत नाही. सायन्सला जर एखादी गोष्ट एक्सप्लेन करायची असेल तर त्यांचा अटेम्प्ट असतो त्या गोष्टीचं युनिव्हर्सल एक्सप्लेनेशन देणं. म्हणजे काय, मी एका पॅटर्नची गोष्ट जर आज एक्सप्लेन करू शकतो तर उद्या घडणारी गोष्ट सुद्धा मला एक्सप्लेन करता आली पाहिजे, परवा घडणारी गोष्ट सुद्धा एक्सप्लेन करता आली पाहिजे. अशा प्रकारचा रूल, अशा प्रकारची माहिती द्यायची की ती घडणाऱ्या प्रत्येक घटनेला, सिमिलर पॅटर्नने घडणाऱ्या प्रत्येक घटनेला ऍप्लिकेबल करता आली पाहिजे. प्रत्येक हातातून सोडल्यानंतर खाली पडणारी गोष्ट असेल, या ठिकाणी आपण सांगणार आहोत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग आज पडू दे, उद्या पडू दे, परवा पडू दे, याचा अर्थ काय, प्रत्येक गोष्टीचं युनिव्हर्सल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न सायन्स करेल. मग आता एक्सप्लेनेशन देण्यासाठी काय करायचंय, तर एक्सप्लेनेशन देण्यासाठी सायन्सचा रूल वापरायचा आहे. जी काय घटना आहे त्या घटनेपेक्षा वायडर ऍप्लिकेशन असणारा एखादा रूल वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण 10 माणसांचा एखादा क्लास घेईल किंवा एखाद्या घटनेची क्वांटिटी असेल 10, तर ती एक्सप्लेन करण्यासाठी त्यापेक्षा वायडर ऍप्लिकेशनचा एक रूल वापरण्यात येईल. त्याची क्वांटिटी 100 असेल, 1000 असेल, 1,00,000 असेल आणि नंतर ती गोष्ट एक्सप्लेन करण्यात येईल. आता एक क्वांटिटी म्हणजे काय, मोर जनरल लॉ म्हणजे काय, हे जर बघायचं असेल तर आपल्याला नेक्स्ट स्लाइडला जावं लागेल. जी स्लाइड आहे, रिक्वायरमेंट्स ऑफ सायंटिफिक एक्सप्लेनेशन. ओके, तर रिक्वायरमेंट्स ऑफ सायंटिफिक एक्सप्लेनेशन म्हणजे काय, प्रत्येक एक्सप्लेनेशनने कोणकोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे किंवा कोणत्या सायंटिफिक एक्सप्लेनेशन मध्ये काय काय असलं पाहिजे हे इकडे सांगितलेलं आहे. तर पहिला भाग आहे लॉजिकल कॉन्सिक्वेन्स. इन अ सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन द एक्सप्लिकेंट मस्ट बी अ लॉजिकल कॉन्सिक्वेन्स ऑफ द एक्सप्लिकन. याचा अर्थ काय, तुम्ही एखाद्या घटनेसाठी ज्यावेळी एखादं सायंटिफिक एक्सप्लेनेशन सांगता त्यावेळी जे काही गोष्ट आपण त्या गोष्टीचं कारण सांगतोय त्याच कारणामुळे ती गोष्ट घडणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, लॉजिकल कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय, एखादा व्यक्ती पडला असेल तर तो जमिनीवरच का पडला, तर खाली ग्रॅव्हिटी आहे. जर ग्रॅव्हिटी नसती तर तो मे बी खाली पडण्याऐवजी वर गेला असता. मग अशा ठिकाणी झालंय काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल, जी हल्ल्यामुळे किंवा जी शिफ्ट झाल्यामुळे तो माणूस खाली पडलाय, याला म्हणायचं लॉजिकल कॉन्सिक्वेन्स. ऍज कम्पेअर टू बघा, मी एक पर्टिक्युलर जागा शोधली आहे ज्या ठिकाणी खाली टाकलेली प्रत्येक गोष्ट वर जाते, इकडे हा माणूस येऊन सांगतोय गॅलिलिओज लॉ फ्रीली फॉलिंग बॉडी असेल, हा इकडे ऍप्लिकेबल होईल का, नाही. गॅलिलिओज लॉ ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी काय म्हणतोय, प्रत्येक गोष्ट खाली पडण्याचा एक विशिष्ट स्पीड असतो, पण इकडे माझ्याकडे काय होतंय, ती गोष्ट वर जाते. याचा अर्थ काय, इकडे जे काही मी रिझन देतोय, एक्सप्लेनेशन देतोय, ते माझ्या घटनेला ऍप्लिकेबल होतंय का नाही. म्हणून ते सांगतायत काय, ज्यावेळी एखादी गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करणार आहात त्यावेळी लक्षात ठेवायचंय ती जे काही रिझनिंग असेल, एक्सप्लेनेशन असेल, त्यामुळेच ती घटना घडली पाहिजे. पाऊस का पडतो, तर आपण काय म्हणतो, पाण्याची वाफ तयार होते, त्याचे ढग बनतात, नंतर पाऊस पडतो. म्हणजेच काय, पाऊस पडण्याचे एक्सप्लेनेशन काय आहे, ते लॉजिकली फॉलो होतंय का, तर होतंय. बाबा उन्हाळ्यामध्ये ऊन येतंय, पाण्याची टेम्परेचर वाढतंय, वाफ होते, ढग तयार होते आणि पाऊस पडतोय. अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीचं जे काही एक्सप्लेनेशन असेल त्याचमुळे ती गोष्ट घडणं आवश्यक आहे. आता इकडे आपण एक्झाम्पल काय दिलंय बघा, गॅलिलिओज लॉ ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडीज इज एक्सप्लेन बाय डिड्युसिंग इट फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड मोशन. आता गॅलिलिओने काय सांगितलंय बघा, कोणतंही मटेरियल असू दे, ज्यावेळी ते खाली जाणार आहे त्यावेळी त्याचा वेग सेम राहणार आहे. फक्त त्याने याला एक्सेप्शन दिलंय, वाऱ्याने किंवा एअरने इंटरफेअर करता कामा नये. आता याच्यासाठी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल देतोय. 1 किलो लोखंड असेल आणि 1 किलो कापूस असेल, एकाच वेळी एका बिल्डिंग करून खाली टाकले तर लवकर कोण पोहोचेल, तर गॅलिलिओच्या नियमाप्रमाणे दोघेही एकाच वेळी पोहोचतील, कारण दोघांचं वजन सेम आहे. फक्त एक्सेप्शन काय, हवेचा इंटरफेरन्स. कारण जर हवेने इंटरफेअर करायचं ठरवलं तर 1 किलो लोखंडामध्ये हवा इंटरफेअर करू शकत नाही, पण कापसामध्ये करू शकते. पण जर हवेने इंटरफेरन्स नाही केला, कोणत्याही अडथळा निर्माण नाही केला, तर दोघेही 1 किलोचे असल्यामुळे एकाच वेळी पोहोचतील. हा होता गॅलिलिओचा लॉ ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडीज. आता हा एक्सप्लेन करायचा असेल तर त्यांनी सायन्सने कशा प्रकारे केलाय, तर त्या घटनेसाठी त्या घटनेपेक्षाही वायडर गोष्ट वापरण्याचा प्रयत्न केला. तो होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड मोशन. ग्रॅव्हिटेशन काय सांगणार आहे, प्रत्येक गोष्ट पडणारी खालीच जाते. याचं कारण काय आहे, पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटी आहे, बरोबर आहे. तर लॉ ऑफ मोशन काय म्हणतोय, एखादी गोष्ट जर स्टॅटिक असेल, स्थिर असेल, तर ती गोष्ट स्थिरच राहणार आहे जोपर्यंत तिला कोणती मोशन मध्ये आणण्याची फोर्स देत नाहीये. एखादी गोष्ट जर इन मोशन असेल, ट्रॅव्हल करत असेल, तर ती ट्रॅव्हल करत राहणार आहे जोपर्यंत एखादा फोर्स येऊन तिला इंटरफेअर करणार नाहीये.
मग अशा प्रकारे न्यूटनचे जे लॉ आहेत ते पृथ्वीला ऍप्लिकेबल होत आहेत, युनिव्हर्स मधील कोणत्याही उपग्रहाला किंवा सूर्यमालेतील ग्रहांनाच ते ऍप्लिकेबल होत आहेत. ते न्यूटनचे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहेत आणि मोशन आहेत. त्यांचा वापर करण्यात आला गॅलिलिओचा एक पर्टिक्युलर मटेरियलच्या फॉलिंग संदर्भाच्या थिअरीला. याचा अर्थ इकडे काय केलाय, गॅलिलिओने जी वस्तू एकाच स्पीडने येते सांगितली, याचं कारण पण ग्रॅव्हिटीच होतं. आणि न्यूटनने काय सांगितलंय, एखादी वस्तू खाली काय येते याचंही कारण ग्रॅव्हिटीज आहे. पण त्याचबरोबर त्याने ती गोष्ट मोशन मध्ये काय येते, कधी थांबते, याचा स्पीड काय असतो हे पण सांगितलं. याचा अर्थ काय, गॅलिलिओच्या थिअरीपेक्षा न्यूटनची थिअरी वायडर आहे. आणि त्याच वेळी गॅलिलिओची जी काही वस्तू खाली पडते याचं कारण सुद्धा ग्रॅव्हिटीज आहे. याचा अर्थ काय, जी गोष्ट मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, ज्यासाठी मी एक्सप्लेनेशन देतोय, त्याच वेळी ती घटना घडलेली आहे. गॅलिलिओने टाकलेली वस्तू खाली पडली याचं कारण काय, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अशाच प्रकारे कोणतीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही एक्सप्लेन कराल त्यावेळी लॉजिकली ती गोष्ट ही त्या कारणामुळेच घडणं आवश्यक आहे. जर त्या कारणामुळे ती गोष्ट जर घडत नसेल तर त्याला आपण सायंटिफिक एक्सप्लेनेशन म्हणायचं नाही. सेकंड पॉइंट आहे मोर जनरल स्टेटमेंट इन सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऑफ लॉ द एक्सप्लिकन मस्ट कंटेन ऍटलीस्ट वन ऑर मोर जनरल लॉ देन एक्सप्लिकेंडम. याचा अर्थ काय, जी घटना तुम्ही एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतायत त्यापेक्षा वायडर ऍप्लिकेबिलिटीची गोष्ट ही आपल्या एक्सप्लिकन मध्ये असली पाहिजे. याचा अर्थ पुन्हा एकदा न्यूटन आणि गॅलिलिओ. गॅलिलिओने काय सांगितलेलं, फक्त मटेरियल असेल जे खाली पडत असेल त्याच्या स्पीड बद्दल सांगितलेलं होतं, बरोबर आहे. न्यूटनने काय केलं, खाली पडण्याचं कारण सांगितलं, प्लस ते मटेरियल मोशन मध्ये काय ते सांगितलं, प्लस न्यूटनचा जो काही लॉ होता तो पृथ्वीला ऍप्लिकेबल होता, चंद्राला ऍप्लिकेबल होता, म्हणजे इतर उपग्रहांना पण ऍप्लिकेबल होता. मग या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येईल न्यूटनचा जो काही लॉ आहे तो वायडर आहे ऍज कम्पेअर टू गॅलिलिओज लॉ. त्यामुळे होतंय काय, सायन्समध्ये ज्या वेळी एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यावेळी त्या घटनेपेक्षा वायडर ऍप्लिकेबिलिटी असणारा लॉ हा वापरण्यात येईल. आता वायडर ऍप्लिकेबिलिटी असणारा लॉ का वापरण्यात येतो, तर याचं कारण सायन्स त्यावेळी दोन कामं करत असतं. पहिलं काम असेल ती जी काही गोष्ट आहे ती एक्सप्लेन करणे, आणि दुसरी गोष्ट असेल सिस्टमायझेशन, म्हणजे काय, त्या गोष्टी अरेंज करणे. ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टीपेक्षा मोठा कायदा त्याच्यावर ऍप्लिकेबल करणार आणि एक्सप्लेन करणार त्यावेळी ऑटोमॅटिकली जे काही लॉज आहेत ते अरेंज होत जातील, म्हणजे इन ऑर्डर. जसं आपण चढता क्रम उतरता क्रम म्हणतो त्याचप्रमाणे इकडे सुद्धा हे लहान लॉ असेल त्याच्यापेक्षा मोठा अशा प्रकारे लॉ अरेंज करायचं काम पण इकडे होतंय. हा तिसरी गोष्ट लक्षात घ्या, जर एखादी घटना एक्सप्लेन करताना ती घटना आणि लॉ हे जर सेम क्वांटिटीची असतील तर काय होणार आहे, तर अशा ठिकाणी सर्क्युलर एक्सप्लेनेशनचा धोका संभवतो. सर्क्युलर एक्सप्लेनेशन म्हणजे काय, दोघेही जण एकमेकाकडे पॉइंट आउट करत राहतात पण अर्थ कोणच सांगत नाही. आता याचं एक्झाम्पल बघा, सोपोरिफिक म्हणजे काय, तर स्लीप प्रोड्युसिंग. सोपोरिफिकचा अर्थ आहे ज्याच्यामुळे झोप येते. पण इकडे आता विचार करा, सायन्स मध्ये फक्त सोपोरिफिक म्हणजे झोप येणे सफिशियंट आहे का, नाही. कॉमन मॅन साठी मे बी असेल की सोपोरिफिक झोप येणे ठीक आहे, पण सायन्सने काय करणं एक्सपेक्टेड होतं, तर या ठिकाणी सोपोरिफिक म्हटल्यानंतर नक्की इन्ग्रेडियंट काय, कोणत्या घटकामुळे झोप येते हे शोधणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट करणं गरजेचं होतं. पण इकडे काय होतंय, दोन्ही गोष्टीच्या क्वांटिटी सेम आहेत, त्या दोन्ही गोष्टी वन अँड द सेम असल्यामुळे एकमेकाकडे फक्त त्या पॉइंट आउट करत राहतील, अर्थ मिळत नाही, आणि सायन्सचा किंवा सायंटिफिक एक्सप्लेनेशनचा जो काही पर्पज आहे तो इकडे डिफीट होईल. म्हणून लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी सायन्समध्ये एखादी गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी त्या गोष्टीपेक्षा मोर जनरल स्टेटमेंट वापरण्यात येईल, जेणेकरून काय, ती गोष्ट एक्सप्लेन होईल, प्लस इन फ्युचर मध्ये त्याच पॅटर्नची एखादी जर गोष्ट घडली असेल, उद्या अजून एक तिसरा माणूस असतो सांगतोय हातातून फोडलेली वस्तू खाली पडते याचं हे कारण आहे, त्यावेळी सुद्धा न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल आणि मोशन असेल तो वापरता येईल. त्या दृष्टीने पहिले दोन नियम होते. पुढे जाऊया, व्हेरीफायबल. व्हेरीफायबलचा अर्थ काय, सायन्स मध्ये एक म्हण आहे, सायन्स पेक्षा इन जनरल वापरण्यात येते, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तीच गोष्ट इकडे लक्षात ठेवायची, सायन्स मध्ये फक्त रूल सांगून चालत नाही, तो रूल खात्रीशीररित्या सिद्ध होणं आवश्यक आहे. मग सिद्ध कसा होईल, तर लक्षात ठेवायचंय, एखाद्या वेळी एखादा फॅक्ट एक्सप्लेन करताना त्या रूलने त्या फॅक्टशी जुळवून घेतलं पाहिजे किंवा त्या फॅक्टला कॉन्ट्राडिक्ट करायचा प्रयत्न करता कामा नये. म्हणजे काय, मी माझ्याकडे एक पर्टिक्युलर मी जागा शोधली ज्या ठिकाणी एखादी वस्तू हातातून फोडल्यानंतर ती खाली न जाता वर जाते. अशा ठिकाणी जर त्याने गॅलिलिओचा लॉ वापरायचा प्रयत्न केला जेणेकरून प्रत्येक वस्तू खाली जाते, तर तो बरोबर असेल का, नाही. कारण गॅलिलिओ काय सांगतोय, ती वस्तू खाली जाणार आहे, पण माझ्याकडे काय होतंय, ती वस्तू स्पेस मध्ये जाते आणि ती परतच येत नाहीये. मग अशा वेळी लक्षात ठेवायचंय, जो काय तुम्ही लॉ आणणार आहात तो लॉ हा सुटेबल असला पाहिजे त्या फॅक्टला. जर जो काही तुम्ही नियम आणणार आहात त्याचा तो फॅक्ट चॅलेंज करायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवायचंय, नियम बदलायची वेळ आली आहे किंवा नवीन नियम शोधायची वेळ आलेली आहे. अशा ठिकाणी जर प्रत्येक वस्तू जी काही टाकलेली आहे ती जर वर जात असेल तर अशा ठिकाणी लक्षात ठेवायचं न्यूटनचा नियम ऍप्लिकेबल होत नाहीये, त्याचप्रमाणे गॅलिलिओचा पण नियम ऍप्लिकेबल होत नाहीये. मग काय करायचंय, नवीन नियम शोधायला घ्यायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा, सायन्स मध्ये प्रत्येक वेळी जो काही नियम असेल तो त्या फॅक्टला सुटेबल असला पाहिजे, तो व्हेरीफायबल असला पाहिजे. जर तो व्हेरीफाय होऊ शकला नाही, जर तो त्या आपल्या फॅक्टला सुटेबल होण्याऐवजी जर आपण जी काही घडलेली घटना आहे त्याला जर कॉन्ट्राडिक्ट करायचा प्रयत्न करायला लागला तर अशा वेळी ते एक्सप्लेनेशन सायंटिफिक एक्सप्लेनेशन मानलं जात नाही. अशा वेळी नवीन नियम शोधायचा प्रयत्न केला जातो. नेक्स्ट पॉइंट, ट्रूथ.
सायंटिफिक एक्सप्लेनेशन मस्ट बी ट्रू. आता लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस जे काही सायंटिफिक एक्सप्लेनेशन देतो किंवा प्रत्येक सायंटिस्ट जे काही सायंटिफिक एक्सप्लेनेशन देतो त्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती त्याच्या मते असतं किंवा त्याच्या नॉलेज प्रमाणे असतं. जिकडे आपण हार्ड अँड फास्ट रूल लावू शकत नाही की बाबा ह्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे. मग आपण काय करायचंय, ज्या परिस्थितीमध्ये ती घटना घडली त्यावेळी तो रूल ऍप्लिकेबल होतो किंवा नाही हे बघायचं आणि यावरून ती गोष्ट ट्रू आहे किंवा नाही हे ठरवायचं. या संदर्भात मला एक चांगला एक्झाम्पल देतो, टोलेमिकचा आणि कोपर्निकसचा. तर तुम्ही टोलेमिकचा विचार केला तर ज्या काळामध्ये धर्माचं प्राबल्य होतं त्यावेळी त्याने काय सांगितलं, आपली जी काही सोलार सिस्टीम आहे त्याच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती सगळे फिरतात. धर्मातील प्रत्येक माणसाने सर्वांनी ती गोष्ट मान्य केली की आपली जी काय सोलर सिस्टीम आहे त्याच्या इन सेंटर अर्थ आहे. त्यानंतर पुढे कोपर्निकस आला. कोपर्निकसने वेगळाच शोध लावला. तो काय म्हणतोय, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे, पृथ्वी नाहीये. आणि त्यावेळी नंतर अजून शोध लागले टेलिस्कोप मधून आणि बऱ्याच प्रकारे की एक प्रत्येक ग्रहाचे उपग्रह असू शकतात. आणि त्यानंतर सिद्ध झालं की कोपर्निकसचं म्हणणं बरोबर आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, एका काळात आपला टोलेमिक बरोबर होता आणि आता कोपर्निकस बरोबर आहे. त्यामुळे काय, प्रत्येक ठिकाणी माणूस ती गोष्ट जी काही एक्सप्लेन करणार आहे ती त्याच्या मताप्रमाणे, त्याच्या नॉलेज प्रमाणे, त्याच्या एक्सपेरिमेंट प्रमाणे करत असतो. त्यामुळे एखादी गोष्ट ट्रू आहे किंवा नाही कसं ठरवायचं, तर त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी तो रूल रिलेव्हंट आहे किंवा नाही. जर तो रूल रिलेव्हंट निघाला तर त्याला आपण ट्रू मानायचंय, तर रिलेव्हंट नाही निघाला तर त्याला फॉल्स मानायचंय किंवा चुकीचा मानायचा आहे. आता एक नवीन प्रश्न येतो, हाऊ टू टेस्ट वेदर अबोव्ह कंडिशन आर सॅटिस्फाईड ऑर नॉट. बरोबर आहे. कंडिशन तर आपण 4 बघितल्या आहेत की लॉजिकल कॉन्सिक्वेन्स पाहिजे, मोर जनरल स्टेटमेंट पाहिजे, व्हेरीफाय पण झालं पाहिजे, ट्रू पण पाहिजे. पण या सगळ्या टेस्ट एखादा रूल एखादं एक्सप्लेनेशन सॅटिस्फाय करतं किंवा नाही कसं शोधायचं, तर त्याचं उत्तर आहे प्रेडिक्शन पॉवर बघायचा. म्हणजे काय, कारण सायन्सचा बेसिक पर्पज काय, तर प्रत्येक वेळी एक युनिव्हर्सल एक्सप्लेनेशन देणं. म्हणजे काय, आज जी काय घटना घडली फक्त मला तीच एक्सप्लेन करायची नाहीये, तर मला भविष्यात ज्यावेळी या सिमिलर पॅटर्नच्या घटना घडतील त्या सुद्धा मला एक्सप्लेन करायच्या आहेत. मग अशा प्रकारे जो काय आपला सायन्सचा रूल आहे तो त्या गोष्टींचं प्रेडिक्शन करू शकतो किंवा नाही हे बघायचं आहे. आणि जर त्याच्याकडे कॅपॅसिटी असेल प्रेडिक्शन करायची तर त्याला आपण हे सगळे रूल सॅटिस्फाय होते असं मानायचंय. आणि जर याची कॅपॅसिटी असेल फक्त आज घडलेली घटना एक्सप्लेन करायची, तर अशा वेळी याला सायंटिफिक एक्सप्लेनेशन मानायचं नाही, कारण हा सगळे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करत नाहीये. चारही रिक्वायरमेंट आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन समजलंय का? जर एखादा पॉईंट समजला नसेल तर मेसेज करा. एखादी शंका असेल तर मेसेज करा. कोणताही पॉईंट पुन्हा एकदा एक्सप्लेन केला जाईल. एक 10 सेकंद थांबतो रिप्लाय देण्यासाठी. ओके, मग समजलं असं मानतोय. नेक्स्ट स्लाइडला जातोय. आता बघूया सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऑफ फॅक्ट अँड लॉ. मग आपण एक काम करायचंय, पहिल्यांदा फॅक्ट कसा एक्सप्लेन केला जातो हे बघायचंय आणि नंतर मग लॉ कसा एक्सप्लेन केला जातो हे बघायचंय. तर फॅक्टच्या संदर्भात काय म्हटलंय बघा, अँड इंडिव्हिज्युअल फॅक्ट कॅनॉट बी डिड्यूस फ्रॉम अ लॉ बाय इटसेल्फ. Every event occurs under certain specific space and time conditions, and this cannot be explained by a law. Therefore, in explanation of fact, the explicant includes not only a law or laws, but also certain initial conditions. याचा अर्थ लक्षात घ्या, एखादी गोष्ट जर एक्सप्लेन करायची असेल, घडलेली घटना एक्सप्लेन करायची असेल, तर डिरेक्टली ती घटना एक्सप्लेन करता येणार नाही. अशा वेळी त्या घटनेच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या गोष्टी सुद्धा कन्सिडर कराव्या लागतात. याचा अर्थ बघा, पेट्रोल असेल किंवा हवा असेल, जर तुम्ही पेट्रोल पंपावर जर गाडी रिफ्यूल करण्यासाठी गेला असाल तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, आज करा जर यापूर्वी नसेल तर डेन्सिटी चेक करा. तिकडे एक डेन्सिटीचा मीटर असतो. जर तुम्ही भर दुपारी गेला असेल तर डेन्सिटी तुम्हाला जास्त मिळेल, जर तुम्ही सकाळी किंवा रात्री गेला तर डेन्सिटी कमी मिळेल. याचं कारण काय, ज्या ज्यावेळी हीट मिळते त्या त्यावेळी ती बॉडी एक्सपांड होते. याचा अर्थ काय, आकार वाढतोय. म्हणजे विचार करा, जर तुम्हाला एक फुग्यांचं पाकिट आणायला सांगितलं तर तुम्ही जर ते फुगे फुलवलेले नसतील तर एका जागेत किती फुगे ठेवू शकता, ऍज कम्पेअर टू जर त्या फुग्यामध्ये हवा भरलेली असेल तर अशा वेळी त्या जागेत कमी फुगे राहतील. तीच गोष्ट हवेच्या संदर्भात आणि पेट्रोलच्या संदर्भात होते. जर तुम्ही भर दुपारी पेट्रोल जर भरायला गेलात तर टेम्परेचर जास्त असतं, पेट्रोलची डेन्सिटी ही नॉर्मल पेक्षा वाढलेली असते, तुम्हाला कमी पेट्रोल मिळेल. लिटर मध्ये नाही म्हणत आहे, त्याची जी काही ऍक्च्युअल क्वांटिटी असते त्या संदर्भात म्हणतोय. त्याच प्रकारे जर तुम्ही सकाळी गेलात किंवा रात्री गेलात टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे पेट्रोलची जी डेन्सिटी असते ती नॉर्मल असते, तेव्हा तुम्हाला जास्त पेट्रोल मिळेल. ही घटना सांगण्याचं कारण काय, या ठिकाणी फक्त सकाळी पेट्रोल जास्त मिळतंय, दुपारी कमी मिळतंय एवढं सांगून फायदा झाला नसता. मग या ठिकाणी ही गोष्ट जर सायन्सच्या दृष्टीने जर एक्सप्लेन करायची असती, म्हणजे हीट एक्सपांड बॉडीज या प्रिन्सिपल वापरून जर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर आपल्याला काय बघितलं पाहिजे, प्रायर कंडिशन, सबसिक्वेंट कंडिशन किंवा जी काय तिकडे परिस्थिती होती ती. म्हणजे काय, सकाळचं टेम्परेचर काय होतं, दुपारी टेम्परेचर काय झालं, संध्याकाळी पुन्हा टेम्परेचर का कमी झालं,
हीच गोष्ट हवेच्या संदर्भात सुद्धा आहे. दिवसा सकाळी हवेचं टेम्परेचर कमी असतं, म्हणजे हवा एक्सपांड झालेली नसते. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तशी याची हवा एक्सपांड होणार आहे, आणि जसं जसं टेम्परेचर कमी होईल तशी हवा मूळ जागी येणार आहे. मग यावरून लक्षात ठेवायचंय, एखादी घटना, एखादा इव्हेंट जर एक्सप्लेन करायचा असेल तर त्या पूर्वीच्या घटना आणि नंतरच्या घटना या सुद्धा कन्सिडर कराव्या लागतात, आणि त्या संदर्भात ती गोष्ट एक्सप्लेन करता येते. म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा विचार केला असेल, की एखाद्या माणसाने दुसऱ्याला स्टॅबिंग केलं असेल सुरा वापरून, अशा ठिकाणी पोलीस फक्त ती घटना बघणार नाही, की हा गेला, स्टॅब केला, तो माणूस मेला, संपली केस, असं नाही. तर ते काय करतात, त्यापूर्वी या माणसाचं रिलेशन काय होतं, यांच्यात काही खटके उडाले होते का, काही धमक्या देण्यात आल्या होत्या का, किंवा अजून काही प्रायर तुमचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, सुरा कोणाकडून घेतला, या झाल्या प्रायर कंडिशन. तर स्टॅबिंग केल्यानंतर हा माणूस कसा रिॲक्ट झाला, इंटेन्शनल होतं की ऍक्सिडेंटल आहे, तर या माणसाची रिॲक्शन बघितली जाईल. तो पळून गेला का, किंवा गावात ज्यावेळी पोलीस आले एवढी फक्त बातमी समजल्यानंतर आणि लपायचा प्रयत्न केला का, याला म्हणायचं सबसिक्वेंट. या सर्व गोष्टी ज्यावेळी पोलीस कन्सिडर करतील त्यावेळी त्या माणसाने तो गुन्हा केला आहे किंवा नाही हे सिद्ध करता येईल. हीच गोष्ट सायन्स मध्ये होते. एखादी घटना तुम्ही डिरेक्टली एक्सप्लेन करू शकत नाही. आला माणूस आणि पडला नाही, त्यापूर्वी काय परिस्थिती होती, तो पडल्यानंतर काय परिस्थिती झाली, या प्रत्येक गोष्टीला कन्सिडर करून नंतरच तो इव्हेंट सायन्सच्या दृष्टीने एक्सप्लेन करता येईल. आता मी पुढच्या रूलकडे जातोय. एक्सप्लेनेशन ऑफ लॉ. आता लक्षात ठेवा, सायन्सची आपली एक सोपी गोष्ट आहे. सायन्स एखादा नियम एक्सप्लेन करायचा असेल तर त्यापेक्षा मोठ्या ऍप्लिकेबिलिटीचा रूल वापरायचा प्रयत्न करत राहील. म्हणजे काय, दिस प्रोसेस कन्सिस्ट इन स्टेटमेंट ऑफ ऍटलिस्ट वन ऑर मोर जनरल लॉज, वन मोर जनरल लॉ फ्रॉम विच द लॉ टू बी एक्सप्लेन. याचा अर्थ काय, एखादी घटना एक्सप्लेन करायची असेल तर त्यापेक्षा मोठ्या ऍप्लिकेबिलिटीचा लॉ आपल्याला वापरायचा आहे. कारण काय, जर सेम क्वांटिटीचे लॉ वापरले तर तो स्पेसिफिक कंडिशनची डील करेल, पण फ्युचर डील करणार नाही, जे सायन्सला मान्य नाही. म्हणून बघा, गॅलिलिओज लॉ इज एक्सप्लेन बाय डिड्युसिंग इट फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. आता दोन्ही नियम तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. गॅलिलिओचा असेल फॉलिंग ऑफ बॉडीज असेल, किंवा न्यूटनचा असेल मोशनचा आणि ग्रॅव्हिटेशनचा. आता तुम्ही म्हणाल गॅलिलिओ पेक्षा तर न्यूटनचा लॉ मोठा होता, ठीक आहे, न्यूटनचा लॉ एक्सप्लेन कोण करेल, तर त्याहीसाठी आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज एक्सप्लेन बाय आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय सांगते बघा, कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात जर तुम्हाला मोशन बघायची असेल किंवा मोशन जज करायची असेल तर ती प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या रेफरन्सने असते. ज्यावेळी मी म्हणतो चंद्र पृथ्वी भोवती फिरतोय, त्यावेळी मी पृथ्वीच्या रेफरन्सने चंद्र बघतोय. ज्यावेळी मी म्हणतो पृथ्वी स्वतः भोवती फिरते, ते स्वतःच्या रेफरन्सने बघतोय. की एखाद्या माणसाचं जे आपण वजन पृथ्वीवर करतो तेव्हा ग्रॅव्हिटीच्या रेफरन्सने त्या माणसाचं ते वजन असतं. अशाच प्रकारे कोणत्याही गोष्टीची ज्यावेळी आपण मोशन पाहणार आहोत, समजा एखादा माणूस ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तो ट्रेनमध्ये बसलेला आहे पण ट्रेनचा स्पीड 200 आहे, मग अशा वेळी जो बाहेरून चालणारा माणूस असेल त्याच्या दृष्टीने हा माणूस जो ट्रेनमध्ये बसलेला आहे 200च्या स्पीडने जाताना दिसेल. अशाच प्रकारे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणते प्रत्येक गोष्टीचं जे काही आपण मोशन असेल किंवा जज करणार आहोत ती कोणत्या ना कोणत्या रेफरन्सने असेल. दुसरी गोष्ट थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सांगते, सगळ्यात फास्टेस्ट गोष्ट ही प्रकाश आहे. प्रकाशापेक्षा वेगवान काही नाही. आणि लक्षात ठेवायचं, प्रकाशाचा वेग हा वेळेपेक्षा म्हणजे टाइम पेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकली तर ती वेळेला सुद्धा ओव्हरटेक करू शकते किंवा वेळेच्याही पुढे जाऊ शकते. आता हे तुम्हाला प्रॅक्टिकली मी समजावून सांगू शकत नाही, पण आता मूवीज मधील एक्झाम्पल घेऊया. जर एक्समॅन सिरीज बघितली असेल तर तिकडे एक फास्ट माणूस दाखवलेला, किंवा जर तुम्ही मार्वलच्या सिरीज बघितल्या असतील तर तुम्हाला तिकडे डॉक्टर स्ट्रेंज आठवेल. डॉक्टर स्ट्रेंज मध्ये त्याने काय केलं होतं, टाइम मध्ये एक लूप तयार केला होता, बार्गेनिंग जर आठवत असेल तुम्हाला तर. तीच गोष्ट आपल्याला इकडे सांगायची आहे, की जर आईन्स्टाईनचा जर रूलचा विचार केला तर एखाद्या वस्तूने जर प्रकाशाचा वेग प्राप्त केला असेल, त्या वेगाने जर जात असेल तर अशा वेळी ती वेळेच्याही पुढे जाऊ शकते. आणि अजून एक गोष्ट थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सांगते, की एखाद्या वस्तूचा किंवा जर प्रकाशाचा वेग पृथ्वीवर समजा 1 असेल, एक्झाम्पल देतोय, एक्झॅक्ट नाहीये, तर तो वेग स्पेसमध्ये त्याही पेक्षा जास्त असणार आहे. प्रकाशाचा वेग पृथ्वीपेक्षा स्पेसमध्ये जास्त असतो. याचा अर्थ काय, पृथ्वीवर ज्या प्रमाणात वेळ जातो त्यापेक्षा कमी वेगाने वेळ स्पेसमध्ये जातो. म्हणून आपण काय वेळा म्हणतो की ज्या प्रकारे किंवा ज्या स्पीडने आपलं एजिंग पृथ्वीवर होतं त्यापेक्षा कमी स्पीडने ते स्पेसमध्ये होतं. कारण काय, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. मग अशा प्रकारे वायडर ऍप्लिकेबिलिटीचे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जी न्यूटनचा लॉ पण कव्हर करते. कारण बघा, न्यूटनने काय सांगितलं होतं, चंद्र पृथ्वीभोवती का फिरतोय, पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटी आहे. मग या ठिकाणी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय म्हणते, तू हे का जज करू शकलास, कारण काय, तू जे काही मूनचं जे काही ऑर्बिट आहे ते जज करू शकलास पृथ्वीच्या रेफरन्सने. अशाच प्रकारे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणते प्रत्येक गोष्ट जी काय आपण जज करणार आहोत, प्रत्येक गोष्टीचा जो काही मोशन आहे तो आपण एक्सप्लेन करणार आहोत, तो कोणाच्या ना कोणाच्या रेफरन्स मध्येच राहणार आहे. विदाऊट कोणाच्या रेफरन्स किंवा एखादी गोष्ट रेफर केल्याशिवाय, एखादी गोष्टीची कम्पेअर केल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट एक्सप्लेन करत नाही. तर हा आता आपला एक्सप्लेनेशन ऑफ लॉ. या ठिकाणी फक्त सिंपल एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सायन्स मध्ये कोणतीही गोष्ट जर एक्सप्लेन करायची असेल तर त्यापेक्षा वायडर ऍप्लिकेबिलिटीची गोष्ट वापरण्यात येईल. जसं गॅलिलिओच्या लॉ पेक्षा न्यूटनचा लॉ मोठा होता, तर न्यूटनच्या लॉ पेक्षा आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मोठी होती. तर आजच्या लेक्चरचे 3 पॉईंट कंप्लीट झालेले आहेत.